वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आता सध्या एप्रिल महिना चालू आहे. तर या एप्रिल महिन्यापासूनच गडागुडीचे दिवस सुरू झाले आहेत. पाऊस, वादळ, वारे खूप सुटलेले आहे आणि पाठीमागे मी सांगितलं होतं की 4-5 म्हणजे 8 दिवसाखाली की वादळ वारं सुटल्यामुळे असे या प्रकारचे आमच्या रिलेटिव्हचे निधन झालेले आहे, बहिणीचे मिस्टर. मी तुम्हाला समजलेलं नाही त्या व्हिडिओमध्ये मी काय बोलले ते, कारण ते मी गर्दीच्या ठिकाणी व्हिडिओ शूट केला होता, त्याच्यामुळे ते कोणाला कळलंच नाही. तर बहिणीचे मिस्टर सर्पदंश होऊन एक्सपायर झालेले आहे, तो व्हिडिओ मी टाकला होता. तर म्हणजे खूप दुःखद निधन झालेलं आहे. म्हणजे तिला असे कोणीच म्हणजे जवळचे हे नव्हते. ती खूप म्हणजे दुःखात आहे असं म्हणा. आता आणखीन वादळ वारं सुटलेले आहे. मी तालुक्याच्या ठिकाणी राहते. बघा हे असं झालेलं आहे. ती उठलेली आहे, आमची गेली होती, लाईट गेलेली होती. वादळ वारं आलं म्हणले की लाईटही जाते. लाईटीचा प्रॉब्लेमही फार असा नाही. आता पाऊस यायला लागलेला आहे. मस्त झालेला आहे ऍटमॉस्फिअर, सुटलेले आहे. आता पावसाळ्याचे दिवस तर नाही तरीही पाऊस पडत आहे. कचरा साचलेला आहे. तर तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही तेवढं सांगा, कारण पावसाळा हा खूप लवकर सुरू झालेला आहे. लवकर किती कचरा, याला काय म्हणतात तुमच्या तिकडं? पाऊस आला मोठा आहे बघा. छान झालेला आहे ऍटमॉस्फिअर, मस्त झालेला आहे. तर चला मी घरात चाललेली आहे. पाऊस आलेला आहे. सॉरी, पावसाचा आवाज येत आहे ना, तर पाऊस आलेला आहे. हे माझं किचन आहे, तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा पाऊस, कसंही पाऊस. आता सगळं आतमध्ये पाणी यायला लागले. सगळं आतमध्ये पाणी यायला लागले, घर कळायला लागले जरा. अरे झाडं पण माझं राहिला तिथंच, मी आणते जाऊन पटकन. पाणी भरपूर सांडलेलं आहे. खिळे पण नाही तिथे तर मारलेले बघ पप्पाने तुझ्या. तर खिळे, पाणी येत आहे आतमध्ये, असं तर पाणी आलेलं आहे आतमध्ये. पावसाळ्याच्या दिवसात याला जुगाड केलेला आहे. ते ग्रामीण भागात सगळेजणच करतात, पाणी येऊ नये म्हणून. आता पाऊसही गेलेला आहे पण काही सांगता येत नाही, इकडं तर नाहीच. याच्यामध्ये खाऊ आपण असं. पाऊस झालेला आहे, अवकाळी पाऊस. द्राक्षाचे खूप नुकसान होते या दिवसात. असं कुठं उन्हाळ्यात पाऊस असतं वय, हिवाळ्यात येतो, कधी उन्हाळ्यात येतो, कधी पण येतो. पावसाचं काही ठिकाण नाही. जसा माणसाचा भरोसा नाही ना, तसाच पावसाचाही भरोसा नाही. कधीही पाहुणे आल्यासारखे घरी येतो आणि भेटून जातो म्हणावं लागेल. अरे बापरे, तू पादरी बसला आता व्यवस्थित. तिकडे बाथरूम आहे. लाईटही गेलेली आहे. पाऊस आला ना की लाईटही जाते, लाईटही गायब होऊन जाते. कोणीकडे जातो काय माहिती. मस्त ऍटमॉस्फिअर झालेलं आहे. गरमीचे दिवस आहेत, तर गरम फार होत होतं. तर पावसाने दिलासा दिला, म्हणजे पाऊस पाडून म्हणावं लागेल. पण इतर फळभाजे जे फळे आहेत, द्राक्षे वगैरे, भाजीपाला, त्याचे फार नुकसान होतं याच्यामध्ये, अशा अवकाळी पावसाने, आणि आजारीही पडू शकतो. आता पाऊस, कचरा साचलेला आहे एवढा मोठा भरपूर. पाऊस थांबला, थोडासा आला पाऊस. अरे बापरे, साडी भिजली, कचरा साचलाय.
पाऊस पडलाय हो लय. कधी पडलाय काय आता कस काय अचानकच होय सांगितलं नव्हतं पावसाने. तांत्रिक अडचण झाली. हा? तांत्रिक अडचण झाली. असं आहे का तांत्रिक अडचणीमुळे पाऊस आलाय का पाऊस आलाय. उन्हाळा उन्हाळा रद्द केलाय. हा शपथ एवढा कचरा बसलाय. हा? एवढा कचरा पडलाय. कस तर रोज एवढा पडतोयच म्हणावा वार सुटले की. आणि लाईटही गेलेली आहे. तर या वादळ वाऱ्यामुळे खूप नुकसान होत आहे. काय एकच आंबा आणला होईल. भाजी करायची म्हणजे आंब्याची कैरीची भाजी करायची. आता मुरंबा असतो लोणचा असतो पण भाजी नसते तिला नाही माहिती. छान भाजी असते होय. कैऱ्या आणलेत कैऱ्या दिसत नाही आता मी दिसते का नाही. कैऱ्या आणलेत कैऱ्या असं कैऱ्या आणलेत कैऱ्या आमच्या कारभारीने रानातून झाडाच्या. आमची पिऊ म्हणते भाजी करायची. भाजी नसती भाजी नसती जवळ. केलं सगळं सगळं धुवून स्वच्छ केलं. मग अशी किती कचरा होता ना आता किती कचरा आहे. आता कचरा नाहीच. सगळं क्लीन अप केलं स्वच्छ. मैत्रिणींनो आणि फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ठीक आहे तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि तब्येतीची काळजी घ्या.